जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कालच मतदान पार पडलं आणि उद्या आता मतमोजणी सकाळी 10 वाजता मोहोळ तालुक्यातील जे शासकीय गोदाम आहे या ठिकाणी होणार आहे। मोहोळ तालुक्यात जवळपास 6 जिल्हा परिषदेच्या जागा आहेत, त्याचबरोबर 12 पंचायत समितीच्या जागा असणार आहेत आणि त्याची मतमोजणी उद्या सकाळी 10 वाजता शासकीय गोदाम या ठिकाणी होणार आहे। जवळपास 13 फेऱ्यामध्ये या ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे। आपण जर पाहिले तर या ठिकाणी या निवडणुकीदरम्यान विकासाच्या मुद्द्याऐवजी वैयक्तिक टीकेवर या ठिकाणी प्रचार झाल्याचं आपल्याला दिसलं। यामध्ये पेनूर जिल्हा परिषद गट त्याचबरोबर कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये हाय व्होल्टेज लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत। पेनूर जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून चरणराज चौरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी भाजपाकडून रामदास चौरे या ठिकाणी निवडणुकीसाठी उभे आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चुरशीचं मतदान झालेलं आहे। त्याच शेजारचा जो मतदारसंघ आहे, जिल्हा परिषदेचा जो गट आहे तो म्हणजे कुरुल। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने भाजपाकडून जकराया साखर कारखान्याचे चेअरमन सचिन जाधव या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उमेश पाटलांनी सभा गाजवल्या होत्या। त्याचबरोबर या ठिकाणी पालकमंत्र्यांनी देखील मोठी ताकद येथे लावले असल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता या ठिकाणी काल मतदान पार पडलेलं आणि उद्या मतमोजणी होत आहेत। त्यामुळे कुरुल जिल्हा परिषद गट आणि पेनूर जिल्हा परिषद गटावर सर्व मतदारांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कालच रात्री या ठिकाणी एक प्रकार आढळून आला, तो म्हणजे ईव्हीएम मशीन हे या ठिकाणी हॉटेलवर आढळल्याने मोठा गदारोळ झाला होता आणि या ज्या मशीन होत्या त्या अतिरिक्त असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येते, परंतु त्या कुरुल जिल्हा परिषद गटातील असल्याचं बोललं जातं। त्यावरून गंभीर आरोप देखील प्रशासनावर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केले आहेत। आता नरखेडचा जो जिल्हा परिषद गट आहे यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून संतोष पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि दुसऱ्या बाजूला लखन शिंदे या ठिकाणी भाजपाच्या तिकटावर उभे आहेत आणि या ठिकाणी देखील आता महत्त्वपूर्ण अशी लढत होणार आहे। आणि आष्टी जिल्हा परिषद गटात या ठिकाणी विजयराज डोंगरे हे जे की जिल्हा परिषदेचे माजी सभापती देखील राहिलेले आहेत आणि या ठिकाणी समाधान शेळके हे भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आणि आता आपण जर पाहिले तर कामठी जिल्हा परिषद गटातून या ठिकाणी भाजपाकडून विमलताई खताळ या निवडणुकीच्या मैदानात आहेत। त्यांचे पती देखील या ठिकाणी पूर्वी या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य झाले आहेत आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून या ठिकाणी अश्विनी पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आपण जर पाहिले तर आता मतदार हे कोणाच्या पाठीमागे जातात आणि कोणाला कौल देतात हे उद्याच कळेल, परंतु उद्या 10 वाजल्यापासून या ठिकाणी मतमोजणीला शासकीय गोदाम या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आणि पंचायत समितीच्या ज्या या ठिकाणी असंही बोललं जातं आहे, जिल्हा परिषदेचे जे उमेदवार आहेत त्याचबरोबर पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत त्या ठिकाणी क्रॉस वोटिंग झालं असल्याचं देखील बोललं जातं आहे आणि या ठिकाणी मोठी ताकद देखील सर्व पक्षांनी लावली होती। माजी आमदार राजन पाटील असतील, यशवंत माने असतील, त्याचबरोबर भाजपाचे नेते या ठिकाणी प्रचाराला आले होते आणि या ठिकाणी पोखरापूर जिल्हा परिषद गटातून देखील पैलवान नितीन निळे यांचे बंधू सर्जेराव निळे देखील या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत, परंतु मतदारांसमोर जो चेहरा होता तो म्हणजे पैलवान नितीन निळे यांचा आणि भाजपाकडून बालाजी नरोटे या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि या ठिकाणच्या ज्या 6 जागा आहेत जिल्हा परिषदेच्या त्यासाठी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील त्याचबरोबर आमदार राजाभाऊ खरे यांनी देखील मोठी ताकद लावलेली आहे आणि मतदार आता कोणाला कौल देतात हे उद्या पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। BCS न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर।